नमस्कार मित्रांनो, आर्यकरी अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण 3 जुलै 2020च्या चालू घडामोडी या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ओव्हरऑल मी तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या चालू घडामोडी आहेत आज. भारताने संरक्षण सामग्री खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे. जवळजवळ 40,000 कोटींची आहे. दुसरी आहे मत्स्य उत्पादनात आपण 32% घसरण झालेली आहे महाराष्ट्राची मधल्या चक्रीवादळामुळे. पुढची घडामोडी आहे खासगी रेल्वेला भारत सरकारने मान्यता दिलेली असून 2023 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर H1B व्हिसा संदर्भात अमेरिकेची बातमी आहे. टिकटॉकवर जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भात अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली संदर्भात देखील बातमी आहे. त्यानंतर डिप्रेशन आणि औषधी असा एक लेख आला होता लोकसत्तामध्ये, तर त्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुतीन यांनी जो धुमाकूळ घातला आहे रशियामध्ये पंतप्रधान पदासाठी, जी काही एकाधिकारशाही राबवली आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या संदर्भात 3 पेजेस या ठिकाणी आहेत. लोकसत्ता संपादकीयमधला लेख होता हा. त्यानंतर स्टेट बँके संदर्भातली बातमी, त्यांनी एक नवीन काय म्हणतात त्याला ऍप तयार केलेला आहे, त्या संदर्भातली बातमी आहे. त्यानंतर व्यापारासंदर्भात बातमी आहेत, त्या तेलाच्या व्यापारासंदर्भात, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर मराठमोळ्या मुलीची रिवा, तिने जागतिक गौरव पुरस्कार मिळाला आहे, त्या संदर्भातली बातमी आहे. रशियाच्या जे काही घटनेमध्ये 200 बदल आहेत त्याचे महत्वाचे ठळक बदल आपण चर्चा करणार. त्याचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो राज्यसभेला. पुन्हा एकदा पुतीनवर सकाळ मध्ये जे काही आकडेवारी आली त्या संदर्भातली थोडी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर फिनलंड हवाई दलाच्या जे स्वस्तिक हटवलं त्या संदर्भातली बातमी आहे. पुढचं आहे रेल्वे खाजगीकरण, पुन्हा एकदा सकाळची बातमी या ठिकाणी घेतलेली आहे. तर अशा महत्वाच्या घडामोडी आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करू पहिल्या घडामोडीपासून. भारत सरकारने गलवान जो प्रांत आहे, जो भाग आहे, त्या भागावरनं चीन आणि भारत या दोघांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. आणि ह्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारताने 38,900 कोटींच्या संरक्षण सामग्रीच्या खरेदीस मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची जेट विमाने आहेत, क्षेपणास्त्र संस्था आहेत. त्यातले महत्वाचे काय काय घेणार आहे भारत ते आपण या ठिकाणी मी अंडरलाईन करून देतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा रशियाकडून MiG-21 MiG-29 विमाने खरेदी आहे. किती? 21 विमाने घेणार आहे. ती कोणती? MiG-29 ची विमाने घेणार आहोत आपण. त्यानंतर सरकारी मालकीची जी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा HAL, हा लॉंग फॉर्म परीक्षेला विचारतात. HAL चा लॉंग फॉर्म काय किंवा HAL कुठे आहे? नाशिकला आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. यांच्याकडून देखील आपण म्हणजे भारत देश 12 Su-30 MKI सुखोई विमाने खरेदी करणार आहे. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असलेल्या 59 MiG-29 विमाने आपण आणखी खरेदी करणार आहोत. 21 ऑलरेडी आपल्याकडे 59 MiG विमाने आहेत. 59 हे 21 खरेदी केल्यानंतर आपल्याकडे विमाने किती होतील? 80 विमान होतील. जे 29 MiG-29 विमाने आहेत आपल्याकडे, MiG-29 विमाने जे आहेत आपल्याकडे 59, तर त्यांचा दर्जा वाढवण्याचा किंवा त्यांच्यामध्ये काय त्याला मॉडिफिकेशन करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्याचप्रमाणे 248 ऍस्ट्रा क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे. 248 ऍस्ट्रा. आपल्या परीक्षेला महत्वाचं काय? ऍस्ट्रा परीक्षेला पडला जाणारा प्रश्न आहे. MiG-29, Su-30 MKI सुखोई विमाने आणि ऍस्ट्रा 30. आणि काल पण मी बऱ्याच घडामोडी दिल्या होत्या, बॉम्ब वगैरे आपण खरेदी केले आहे. त्या संदर्भात जी काही खरेदी आहे त्यावर एखादा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
तर स्वप्नातील विमानाला खिळून ठेवून नष्ट करणाऱ्या यंत्रणेची सर्व प्रकारच्या वातावरणात दिवसात रात्री काम करण्याची क्षमता आहे. ते हे ॲस्ट्रा क्षेपणास्त्र यंत्रणा आपण खरेदी करतोय. म्हणजे स्वप्नातीत विमान म्हणजे काय? तर ध्वनीपेक्षाही जास्त वेगाने जाणारी विमाने, जी अमेरिकेकडे आहेत, रशियाकडे आहेत, भारताकडे आहे अशी विमाने. तर यांना सुद्धा नष्ट करणारी यंत्रणा आहे ॲस्ट्रा. ॲस्ट्रा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. ॲस्ट्रा क्षेपणास्त्र यंत्रणा. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. पुढच्या घडामोडीकडे वळू आपण. राज्यातील मत्स्य उत्पादनात 32% घट. आता याच्यावर प्रश्न, तर 32% किती घट झाली याच्यावर प्रश्न नाही पडला, मग प्रश्न काय करू शकतो ते बघू आपण. यातली आकडेवारी आपल्यासाठी महत्वाची आहे. देशातील सागरी मत्स्य उत्पादनात देशभरातील 2.1% वाढ झाली असताना राज्यातील मत्स्य उत्पन्नात 32% घट झाली आहे. देशातील 2019 मध्ये देशातील मत्स्य उत्पादन किती वाढ झाली, तर ती वाढ झाली 2019 मध्ये 2.1%. तर राज्यात मात्र 32% घट झाली. कारण काय? चक्रीवादळ, अरबी समुद्र मध्यंतरी अरबी समुद्र निसर्ग नाव चक्रीवादळाच्या आधी अनेक चक्रीवादळे आली होती. त्याचा परिणाम झाला मत्स्यमारीच्या दिवसांवर. असे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालात म्हटले आहे. तर मत्स्यमारी संदर्भातला अहवाल कोण देतो असा प्रश्न परीक्षेत पडला, तर सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI हे लक्षात ठेवा. CMFRI याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. देशभरातील सर्व किनारी राज्यांतील मत्स्य उत्पादनाचा आढावा CMFRI कडून घेतला जातो. दरवर्षी घेतला. आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे, बाकीचं काही एवढं महत्वाचं नाही बातमीमध्ये. ठीक आहे. पुढच्या चालू घडामोडीकडे आपण बोलू. खाजगी प्रवासी रेल्वेला 2023 पासून परवानगी मिळालेली आहे. तर रेल्वेमध्ये खाजगीकरण करायचं चाललेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे भारताच्या दृष्टीने, कारण सध्या रेल्वे सरकारी सार्वजनिक उद्योग आहे. रेल्वे सरकारच्या आधिपत्याखालचा उद्योग आहे. तो आता खाजगीकरण झाल्यास एक दर्जा सुधारेल, प्रवासाचा अन्नाचा दर्जा सुधारेल, आतमध्ये जी काही सुविधा मिळणार आहे. थोडे पैसे जास्त घेतील खाजगी वाले, पण त्यामुळं आपल्या सुविधा पण सुधारणार आहे. जसं जेवण, राहणं, खाणं या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत आणि ते एक्स्ट्रा विमानासारख्या सुविधा द्यायला सुरुवात करतील. त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टी त्यामुळे सुधारतील खाजगीकरण झाल्यामुळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजगार पण वाढेल खाजगी क्षेत्रामध्ये. याच्या बरोबर सरकारी पण रेल्वे चालूच राहणार आहे, त्यामुळे त्यांनी काही विशेष फरक पडणार नाही. 109 मार्गावरील प्रवासी रेल्वे सेवा खाजगी कंपन्यांकडे सुपूर्द करणार आहे. 109 मार्ग खाजगी कंपन्यांकडे सुपूर्द करणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुधारणार आहेत. स्टेशन सुधारणार आहे, स्टेशनवर सुविधा सुधारणार आहेत, स्वच्छता वाढणार आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे येणार आहे. तर याच्यामुळे सरकारी सार्वजनिक उद्योगातल्या नोकऱ्या जरी थोड्या कमी झाल्या तरी त्याच नोकऱ्या खाजगी उद्योगात मिळणार आहे. तर हे या संदर्भात काय काय महत्वाचं आहे आपल्या परीक्षेला, ही सेवा एप्रिल 2023 मध्ये प्रत्यक्षात येईल अशी माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी दिलेली आहे. मेड इन इंडिया धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खाजगी कंपन्यांना अग्रक्रम दिला जाईल. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी 109 रेल्वे मार्गावर 151 रेल्वे गाड्यांच्या व्यवस्थापनासाठी खाजगी कंपन्यांकडे अर्ज मागवले आहेत बुधवारी. तर 151 रेल्वे गाड्यांच्या व्यवस्थापनासाठी अर्ज मागवले आहे. 109 रेल्वे मार्गावरील 151. लक्षात ठेवा, हा आकडा महत्वाचा आहे या ठिकाणी. या प्रकल्पामध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, म्हणजे भारताला याच्यामधून गुंतवणूक देखील मिळणार आहे. ह्या व्यतिरिक्त ह्या मार्गांवर सरकारी गाड्या पण धावणार आहे असं काही नाहीये.
याला काँग्रेसचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, आता राहुल गांधी हे माजी अध्यक्ष झाले, सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत सोनिया गांधी ह्या अध्यक्ष आहेत, यांनी विरोध केलाय. काँग्रेसनेच यांचं सार्वजनिकीकरण केलं होतं आणि त्यांनी याच्यामुळे अनेक जणांना नोकऱ्या मिळाल्या, ती चांगली गोष्ट घडली होती. परंतु कालांतराने याचं रेल्वे तोट्यात जायला लागले बऱ्याच कालांतराने, गेल्या 10-20 वर्षापूर्वी. रेल्वे लालू प्रसाद यादव मध्यंतरी रेल्वे मंत्री झाले त्यावेळी रेल्वे त्यांनी फायद्यात आणली होती, त्यानंतर पुन्हा तोट्यात जायला लागले. त्यामुळे रेल्वेचं खासगीकरण करणं एक प्रकारे तथ्याला धरून आहे. त्याचप्रमाणे डिसइन्व्हेस्टमेंट हळूहळू बरेच सार्वजनिक उद्योगांची करावीच लागणार आहे. या रेल्वे 16 डब्यांच्या असतील आणि कमाल 160 किमी वेगाने धावतील वगैरे वगैरे. पात्रता ज्यांची सिद्ध होईल त्या खासगी 35 वर्षासाठी नियुक्त रेल्वे मार्गाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे पूर्ण रेल्वे मार्ग सहित रेल्वेचं संपूर्ण मेंटेनन्स वगैरे ते बघणार आहेत. देशभरात 13,000 रेल्वे धावतात. देशभरात एकूण 13,000 रेल्वे धावतात. रेल्वे मंत्रालयांतर्गत विविध विभागांमध्ये 12 लाख रेल्वे कर्मचारी काम करतात, ही महत्वाची आकडेवारी आहे. देशाचा हा अवाढव्य प्रकल्प चालवणे केंद्र सरकारला दिवसेंदिवस अवघड, मगाशी बोललोय, हा प्रकल्प दिवसेंदिवस अवघड होत चाललेला आहे. दरवर्षी रेल्वेचा तोटा वाढत आहे आणि हा तोटा वाढला म्हणजे सरकारला त्यांच्या कर उत्पन्नातून यांचा पगार द्यावा लागतो या कर्मचाऱ्यांचा. 12 लाख कर्मचारी आहे. त्यातले अगदी विचार केला तर बरेच कर्मचारी तर काहीच बिनकामाचे भरून ठेवलेले आहेत. तर हा एक रेल्वे ही गरिबांची जीवनरेषा असून ती केंद्र सरकार त्यांची हिरावून घेत आहे. या धोरणाला लोक तगडे प्रत्युत्तराचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. खासगी गुंतवणुकीचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळे याच्यावर चालू घडामोडी येण्याची जबरदस्त शक्यता आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं. प्रायव्हेटायझेशन आलं म्हणजे स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा आली म्हणजे त्या ठिकाणी सुविधा खूप चांगल्या सुरू मिळतात. रोजगार निर्मिती पण होईल खासगी क्षेत्रामध्ये आणि वगैरे वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट काय आहे की रेल्वेचं खासगीकरण केव्हापासून सुरू होणार आहे, किती रेल्वे मार्गावरील रेल्वे खासगीकरण होणार आहे, किती रेल्वे गाड्यांच्या व्यवस्थापनासाठी आहे, 109 रेल्वे मार्गावर 151 रेल्वे गाड्यांच्या व्यवस्थापनासाठी होणार आहे. पुढचं आहे H1B व्हिसाला तात्पुरती स्थगिती उठवण्याची बायडेन यांचे आश्वासन. प्रश्न परीक्षेला पडून गेलेला आहे. अमेरिकेच्या व्हिसा संदर्भात काय नाव दिलेलं आहे किंवा व्हिसा संदर्भात काय आहे किंवा अमेरिकेची व्हिसाला काय म्हणतात, तर त्याला H1B म्हणतात. H1B म्हणतात. आता या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्यास H1B व्हिसावर घातलेली तात्पुरती स्थगिती आपण उठवणार. डेमोक्रॅटिक, रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक हे दोन पक्ष अमेरिकेत आहेत. त्यातलं रिपब्लिक सध्या सत्तेवर आहे आणि डेमोक्रॅटिक जे आहे हे विरुद्ध पक्ष आहे. आणि आता अमेरिकेत निवडणूक होणार आहे. आता ट्रम्प जे आहे त्यांचा पहिला अमेरिकेत कोणत्या अध्यक्षाला केवळ 2 वेळा पदावर राहता येते, 2 टर्म करता येतात, तिसरी टर्म त्याला करता येत नाही अमेरिकेच्या घटनेनुसार. आता ट्रम्प यांचे दुसरी निवडणूक लढवत आहे, म्हणजे दुसऱ्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक, पूर्वी याच्या आधी ट्रम्प येण्याच्या आधी डेमोक्रॅटिकचाच 10 वर्ष बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर जगात वारं बदललं आणि एक प्रकारे काय म्हणतात, देश राष्ट्रवाद ह्या नावावर निवडणुका लढवल्या गेल्या. म्हणजे असे काळ बदलत राहतात. एक काळ एकदम शांततेचा येतो, त्या काळामध्ये राष्ट्रवादापेक्षा देशाच्या प्रगतीकडे जास्त लक्ष दिलं जातं, आर्थिक उन्नतीकडे जास्त लक्ष दिलं जातं. आणि त्यानंतर आर्थिक उन्नती चांगली झाली, देश चांगला स्थिर झाला की परत राष्ट्रवादाची एक लाट येते. आता सध्या राष्ट्रवादाच्या लाटा चालू आहेत 2012 पासून. म्हणजे 2012 पर्यंत देखील अमेरिकेत
बराक ओबामा जे ज्यांनी देशात किंवा जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला होता. भारतात सुद्धा मनमोहन सिंग होते, त्यांनी पण शांततेचं धोरण ठेवलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादाची लाट आली आणि भारतात मोदी आणि तिकडे डोनाल्ड ट्रम्प आले. रशियामध्ये तर राष्ट्रवादी इतकी जबरदस्त लाट आहे की जे रशियाचे जे पंतप्रधान आहेत व्लादिमीर पुतीन यांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून टाकली की पुढचे 2036 पर्यंत तेच सत्तेवर राहणार. ती बातमी महत्वाची येणार आहे याच्यानंतर. तर आता हे डेमोक्रॅटिकचे जे आहे जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील उमेदवार आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही H1B व्हिसावरची तात्पुरती बंदी. जो बायडेन यांना जास्त महत्व नाहीये, महत्व फक्त या बातमीमध्ये आहे H1B व्हिसा. आणि सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहे आणि त्यांच्या विरोधात डेमोक्रॅटिकचा कोण उभा आहे, तर जो बायडेन उभे आहेत. हे महत्वाच्या बातम्या आहेत. पुढचं, टिकटॉक वरील बंदी घालण्यास सिलिकॉन व्हॅली अनुकूल. आपल्याला ह्या बातमीमध्ये टिकटॉक तर सगळ्यांना माहिती आहे बंदी घातली म्हणून, त्यापेक्षा सिलिकॉन व्हॅली हे महत्वाचं आहे. तर सिलिकॉन व्हॅली जे आहे ते सॉफ्टवेअर किंवा IT क्षेत्राशी संबंधित आहे सिलिकॉन व्हॅली. तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे, बाकी आपल्यासाठी काही महत्वाचं नाही. सिलिकॉन व्हॅली हे कुठं आहे, अमेरिकेत आहे, एवढंच लक्षात ठेवा. पुढचं डिप्रेशन आणि औषधे. सध्याचा काळ कोरोनाचा काळ आहे. या काळामध्ये अनेकांचे जॉब्स गेले आहेत, कंपन्या बंद पडलेल्या आहेत, व्यवसाय बंद पडलेले आहेत. या काळामध्ये सगळ्यात जास्त उच्चार शब्द म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय, ही याच्यावर प्रश्न पडू शकतो परीक्षेला. डिप्रेशन म्हणजे काय, जर एखाद्याच्या मनासारखं झालं नाही की मग त्याला उदास वाटतं, त्याला दुःख होतं कोणत्याही गोष्टीचं आणि काहींचं दुःख हे तात्पुरतं राहतं, 1-2 दिवसापुरतं. पण काहींचं दुःख हे काहींचं दुःख इतकं जबरदस्त मुळ्या घट्ट पकडतात की ते दुःख जाता जात नाही. मग तो व्यसनांच्या आहारी जातो आणि त्याचं डिप्रेशन आणखी वाढत जातो. डोकं दुखणं, अर्धशिशी होणं, हृदय धडधड करणं, अशा प्रकारचे गोष्टी डिप्रेशन होतात. तर बऱ्याच संशोधकांचं म्हणणं आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, मनोविकार तज्ञांचं, की हे लॉकडाऊन संपल्यानंतर डिप्रेशनची संख्या खूप वाढणार आहे. लॉकडाऊन मध्ये पण वाढत आहे, अनेक जण आत्महत्या करत आहेत. तर लॉकडाऊन नंतर पण खूप वाढणार आहे. काय आहे डिप्रेशन समजून घेऊ आपण. तर शरीरातील मेंदूतील रसायने बदलल्याने डिप्रेशन होते. याची तीव्र अवस्था असेल तर त्यावेळी कोणतेच मानसोपचार फारसे उपयुक्त ठरत नाही. अशा वेळी मनोविकार तज्ञांकडून औषधे घेणे गरजेचे असते. मेजर डिप्रेशन मध्ये उदासीनते सोबत थकवा आणि निष्क्रियता असते. कोणती हालचाल करू नये असे वाटते, पण झोपूनही चैन पडत नाही, सारखे रडू येते, एकटेपणा आणि निराशेचे मनात काहूर माजवत असतात. काही जणांना भीतीदायक दृश्य दिसतात, प्रकाश चांगला असतात तरी समोरील वस्तू मंद प्रकाश असल्यागत गढूळ दिसतात. मनात येणाऱ्या विचारांचा आवर्त तीव्र असल्याने त्यांच्यापासून अलग होता येत नाही. या साऱ्या त्रासापासून पळून जावेसे असे वाटते, त्यामुळे आत्महत्या करतात. हे डिप्रेशनचं ओव्हरऑल मी सांगितलं तुम्हाला. मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिप्रेशन आत्महत्या मोठ्या प्रमाणात करतात. डिप्रेशनचे औषधे बघू आपण. अशा वेळी माणसाला कोणते उपदेश नको वाटतो, शारीरिक हालचाली केल्यानंतर बरे वाटते हे माहित असूनही तो प्रचंड थकवा वाटत असल्याने ते शक्य होत नाही. याकडे वेळीच लक्ष देण्याचा आजार वाढतो. थायरॉइड हार्मोन्स कमी झाल्याने जसा त्रास होतो तसाच त्रास मेंदूतील सेरोटोनिन रसायन कमी झाल्याने, मेंदूतील सेरोटोनिन रसायन कमी असा तसाच मेंदूतील सेरोटोनिन रसायन कमी झाल्याने होतो. मेंदूतील सेरोटॉनिन हे रसायन कमी झाल्याने डिप्रेशनचा आजार होते, डोक्यात ठेवा. याच्यावर प्रश्न पडू शकतो तुम्हाला.
डिप्रेशन हा तसाच आजार आहे. पित्त वाढले की उलटे होतात, तशी सेरोटोनिन कमी झाले की सारखे रडू येते. पण असे रडू येणे दुर्बलता समज येते. उलट्या करू नको असा उपदेश केला जात नाही, पण सारखे रडत राहू नको असा उपदेश केला जातो. तर ह्या जो नवीन औषधे खूप परिणामकारक आहेत. औषध आहेत त्याच्यावर तुम्हाला मानसोपचार तज्ञांची तुम्हाला भेट घ्यावी लागेल. तर अशक्य नाही हा आजार बराही होऊ शकतो. तर डिप्रेशनवर एखादा प्रश्न पडू शकतो, कशामुळे होते वगैरे. बाकी काही चर्चा करण्याला लायक नाही त्याच्यामध्ये. आता मेन बातमीकडे वळू. याच्यावर प्रश्न गॅरंटी राज्यसेवेला, एमपीएससीला, कंबाईनला, त्याचप्रमाणे पोलीस भरतीला, कोणत्याही परीक्षेला प्रश्न पडेल अशीच ही घटना आहे. सर्वोच्च पदावर कोणाही व्यक्तीस 2 पेक्षा अधिक वेळा राहण्यास मनाई हवी. त्या पदावरील व्यक्ती नियमितपणे बदलली जावी. सत्ता व्यक्ती केंद्रित नसावी. एकाच व्यक्तीच्या हाती सर्व अधिकार नसावेत. पण आपल्या देशाच्या स्थैर्यास देशांतर्गत आणि बाहेरून असलेले आव्हान लक्षात घेता सध्या तसे करणे शक्य होणार नाही, असे उद्गार व्लादिमीर पुतीन यांनी मार्च महिन्यात रशियन लोकप्रतिनिधी गृहात जनप्रतिनिधींना उद्देशून काढले होते. आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात, पुढचं महत्व, त्यानंतर अवघ्या काही मिनिटात पुतीन यांनी 2036 सालापर्यंत अध्यक्षपदी राहता येईल यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती याच सभागृहात कोणत्याही विसंवादी स्वराशिवाय मंजूर झाली. म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी 2036 पर्यंत पदावर राहण्यासाठी डायरेक्ट घटनेतच दुरुस्ती केली आहे. दुरुस्ती केली आहे. आणि त्यासाठी त्यांनी त्यानंतर निवडणुका करण्याचा फास केला. निवडणुकात भयंकर, ह्या लेखानुसार भयंकर पैसा वाटला गेला, प्रलोभने दाखवली गेली, जनतेने पण पाठिंबा दिला आणि व्लादिमीर पुतीन यांना जनतेने पण पाठिंबा दिला, निवडून दिला आणि 2036 पर्यंत ते आता राहणार आहे. रशियन घटनेनुसार 2 टर्म केल्यानंतर त्याला त्या पदावर राहता येत नाही. पण पुतीन मात्र 1999 पासून जवळपास, पुढच्या बातमीत आहे, 1999 पासून पंतप्रधान झाले, अध्यक्ष झाले, परत पंतप्रधान झाले आणि आता मात्र त्यांनी पंतप्रधान पदावरून न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 2036 पर्यंत आता हे पंतप्रधानपदी राहणार आहे. आता त्यांनी याच्याबरोबर अनेक 200 घटना दुरुस्त्या केल्या त्यांनी रशियाच्या घटनेमध्ये. आता बाकीच्या घटना दुरुस्त्या आहे केवळ फार स्वतः जनतेला खुश करण्यासाठी. पण या घटना दुरुस्तीच्या आड व्लादिमीर पुतीन यांना त्यांचा कार्यकाळ वाढवून घ्यायचा होता आणि जनतेचा त्यांना बऱ्यापैकी चांगला पाठिंबा आहे. रशियामध्ये काही जनता त्यांच्या विरोधात उतरली होती, परंतु तो चिरडला गेला. मुळात व्लादिमीर पुतीन यांचे जे विरोधक आहे, एक तर त्यांना देशाबाहेर पळवलं गेलं आणि देशाबाहेर पळून जर आवाज काढला तर केजीबी नावाची जी गुप्तचर संघटना आहे रशियाची, त्यांनी केजीबी त्याचा तिथंच कार्यकाळ कायमचा संपून टाकला. त्यांनी याबरोबर एक दुरुस्ती आणखी केली. भारताने जसं 377 कलम आणलं, समलिंगी विवाहाला परवानगी देण्यास. समलिंगी विवाह म्हणजे कोण? पुरुष पुरुष, स्त्री स्त्री असे जे समलिंगी संबंध प्रस्थापित होतं आणि प्रेम होतं, याच्यातून ते विवाह होता. पूर्वी समलिंगी विवाहाला 2019च्या आधी परमिशन नव्हती, पण मोदी सरकारने 377 कलम हे रद्द करून समलिंगी विवाहाला परवानगी दिली आणि आता पुरुष पुरुष, स्त्री स्त्री यांचं जे एकमेकावर प्रेम असेल तर दोघंही एकमेकांशी विवाह करू शकतात. रशियाने मात्र समलिंगी विवाहाची परवानगी काढून घेतली. रशियात फक्त एक पुरुष आणि एका स्त्रीलाच फक्त विवाह करता येतं, असं त्यांनी घटना दुरुस्ती केली. यावर माझं वैयक्तिक मत काय व्यक्त करणार नाही. वैयक्तिक मत तुम्ही व्यक्त करायचे. काहींच्या दृष्टीने चांगली गोष्ट, काहींच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे. माझं काम फक्त चालू घडामोडी देण्याचं आहे. अमेरिकेत ट्रम्पचंही असंच काहीतरी चाललंय. दुसऱ्यांदा जर आलं तर अमेरिकेत ते सुद्धा असा प्रकार करू शकतात. अमेरिकेतले ट्रम्प सुद्धा थोडस राष्ट्रवादाकडे वळून निवडून आलेले.
त्यामुळं अमेरिकेतल्या यांनी काय केलं की स्टेम सेल रिसर्च, गर्भपात आणि स्तंभपेशी रिसर्च यांना विरोध करणारी अवैज्ञानिक भूमिका त्यांनी मांडलेली आहे. चीनमध्ये पण सध्याचे जे काही त्यांचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, तर यांनी सुद्धा स्वतःला जास्तीत जास्त काळ एका पदावर राहता येईल असं अशा काही दुरुस्त्या करून घेतले. असंच त्यांचं एक प्रकारचं काय म्हणू शकतो आपण, त्यांची इच्छा प्रकट केली म्हटलं तरी ते परत काळ चिटकून राहिले आहे. शी जिनपिंग तर यांनी सरळ सरळ असं म्हटलं आहे की त्यांनी सरळ स्वतःचे माओ या महान नेत्याच्या बरोबर दर्जा त्यांनी स्वतःला महान नेता माओ बरोबर त्यांनी स्वतःला बसवलंय आणि ते देखील पाय उतार होणे चिन्ह नाही. म्हणजे जगातले हे जे राष्ट्रवादाच्या जीवावर निवडून आले होते ते आता कोणीच पाय उतार व्हायच्या त्यांची मनस्थिती नाही. तर असे अनेक नेते आहेत. जसं आपण विचार केला तर टर्कीचे एर्दोगान आहेत. यांनी पुतीन सारखा एक मोठा भव्य प्रसाद बांधून घेतला, त्यांना जायची इच्छा नाहीये. हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बान जे आहे त्यांनी पण तसंच केलं. ह्या सत्तेत राहतील अशी व्यवस्था त्यांनी करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण एक सरळ म्हणू शकतो, रशिया हा मार्क्सवादी देश, मार्क्सच्या तत्वज्ञानावरचा देश आहे. परंतु मार्क्सच्या तत्वज्ञानाला मुठं माती देण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे. आता रशियात तसं अध्यक्ष पंतप्रधान हे 2 पद आहेत. अध्यक्ष तर पुतीननी बऱ्याच काळापासून तो हातातली कठापक्कीच करून ठेवलेला आहे, जसं आपल्याकडे राष्ट्रपती असतात त्याचप्रमाणे. तर या संदर्भात एक प्रश्न पडू शकतो, किती सालापर्यंत ते राहणार आहे सत्तेवर असा प्रश्न पडू शकतो. आणि सध्या रशियाचे पंतप्रधान कोण आहे वगैरे वगैरे बाकी बातमी पूर्ण वाचून घ्या तुम्ही. त्यानंतर स्टेट बँकेची एक महत्त्वाची चालू घडामोड आहे, त्यांनी योनो हे एक ऍप तयार केलं होतं आणि आता योनोच्या शाखांचं पण त्याने अनावरण केलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला नुकतेच 19 जुलैला 19 जुलै 1955 स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापना झाली आणि त्या स्थापनेला ह्या 19 जुलैला आता येते 19 जुलै 2020ला 65 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि त्याचं औचित्य साधून त्यांनी योनो 3 योनो शाखांचे अनावरण केलं. योनो लक्षात ठेवा तुम्ही. आणि 65 वर्ष पूर्ण झाले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काय स्थापनेमध्ये. आता मी थोडं स्थापनेचा इतिहास या ठिकाणी चर्चा करतो, प्रश्न गॅरंटेड पडतो. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं ना, तर फक्त खासगी बँकांचंच प्रस्त भारतामध्ये तेच एकमेकांमध्ये कर्ज पुरवठा करायची. गरिबांना, शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना कोणी कर्ज पुरवठा करत. त्यामुळे ते वारंवार गरीबच राहिले होते आणि मग त्यांना कर्ज पुरवठा करणारा एकच घटक होता प्रत्येक गावामध्ये, सावकार. ते सावकार त्यांना कर्ज पुरवठा करायचे. सावकार जबरदस्त व्याज त्यांच्याकडून वसूल करायचे त्याच्या बदल्यामध्ये. लग्नासाठी, शेती कामांसाठी असे व्याज द्यायचे. जबरदस्त व्याज वसूल, असे जबरदस्त व्याज वसूल करायचे की त्यांची शेवटी शेती देऊन टाकायची शेतकरी गहाण ठेवलेली. आणि मग हे पाहिलं पंडित नेहरूंनी आणि त्यांनी विचार केला की जर पंडित नेहरूंच्या आधी महात्मा गांधींनी हा विचार मांडला होता की ग्रामीण अर्थव्यवस्था प्रबळ झाली पाहिजे, ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि ग्रामीण भाग जो आहे तो आत्मनिर्भर झाला पाहिजे, हा विचार महात्मा गांधींनी केला होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी तसा विचार मांडून घेतले. आणि त्यानंतर पंडित नेहरूंनी असा विचार केला की जर हे करायचं असेल, त्यावेळेचे महत्वाचे पी.सी. मालंबोनीस होते, फार मोठे मोठे अर्थतज्ञ त्यांनी कामाला लावले आणि त्यांनी असं मत मांडलं की एक मोठी बँक स्थापन करावी, ज्याच्याकडून आपण या शेतकऱ्यांना, मजुरांना, छोटे मोठे जे काम करतात, सांभाळ काम म्हणा किंवा गावात टेलरिंग काम म्हणा किंवा आपण म्हणू शकतो अशा प्रकारचे कामं करतात, यांना आपण कर्ज पुरवठा केला पाहिजे आणि यासाठी ती बँक उभी केली पाहिजे. त्यावेळी सगळ्यात मोठी बँक होती इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, मी या ठिकाणी लिहितो इम्पिरियल बँक ऑफ इंडिया.
तर ही जी सगळ्यात मोठी बँक होती, ह्या बँकेला पूर्णपणे, ह्या बँकेचं प्रायव्हेट बँक होती, हिचं त्यांनी काय केलं, सार्वजनिक बँक करून टाकली, म्हणजे शेअर सगळे खरेदी करून टाकले आणि ही बँक सरकारी बँक करून टाकली. आणि मग हिचंच इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं 19 जुलै 1955 ला नामकरण झालं, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नामकरण झालं. आता ह्याच बँकेच्या नंतर खूप शाखा वाढवल्या, अगदी खेडोपाडी आज स्टेट बँकेची शाखा आहे. याच पुढे 1969 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधीने आणखी 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1980 साली इंदिरा गांधीने आणखी 8 बँकेचं राष्ट्रीयकरण, 6 बँकेचं राष्ट्रीयकरण, 6 किंवा 7 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. आणि मग या सगळ्या बँकांनी शेतकऱ्यांना, आज प्रत्येक खेड्यापाड्यात जे काही शेतकरी आहे, त्याचा मुलगा आज एक मोठ्या कंपनी उघडून बसलाय, व्यवसाय करतोय, ही सगळी कृपा म्हणजे स्टेट बँकेचं राष्ट्रीयकरण असतं. आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी जो काही निर्णय घेतला होता त्याची परिणिती आज त्याच बँका कडून मोठ्या कर्ज घेतले, कर्ज बुडून पळून गेले बऱ्याच बँका, पण या बँकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. सामान्य तर आज मोठभर लोक श्रीमंत राहायचे, बाकी जनता आफ्रिकन देशासारखी परिस्थिती आपली झाली असती, बाकी जनता गरीब राहिली असती, तसा प्रकार राहिलेला नाहीये. तर आपल्या जुन्या नेत्यांनी खरोखर खूप चांगलं काम केलेलं आहे. पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी जे काही उभं, आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांनी जे उभं करून ठेवलं आहे, त्यामुळे प्रत्येकाची प्रगती चांगली झालेली आहे. पुढचं आपण बघू, तेल आयात खर्चात घसरण पत्त्यावर, आणि पहिल्यांदाच 13 वर्षात चालू खाते शिल्कीचे. आता मी तुम्हाला आधी समजून सांगतो, चालू खाते, तेला संदर्भ चालू खाते म्हणजे आंतरराष्ट्रीय तेलाच्या आंतरिक किमतीत गडगडल्याने भारताच्या चालू खात्यावरील तूट अर्थात कॅल. चालू खातं म्हणजे काय, की भारतात येणारे आयात आणि भारतात होणारे निर्यात यांची वजाबाकी, ती जर आयातीतून निर्यात वजाबाकी असेल तर आपण काय होतं, तोटा असतो. आणि आयातीतून म्हणजे आयातीतून निर्यातीतून आयात वजा केला असेल त्याला शिल्लक म्हणतात. तर तेलाच्या बाबतीत जर म्हटलं तर लॉकडाऊन मुळे गेल्या 3 महिन्यात तेलाची मागणी खूप कमी झालेली आहे. अनेक कंपन्या बंद आहेत, खूप कमी वापर वाहनांचा होतोय. ह्या कारणामुळे काय झालं, की तेलाची आयात आपली खूप कमी झाली, त्यात तेलाची किमती पण कमी झालेली आहे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणजे 13 वर्षात प्रथमच जे चालू खात्यातील तूट जी आहे ती किंचित अधिक्याची दिसून आलेली आहे. अधिक्याची तूट दिसून आली आहे. प्रश्न पडेल तुम्हाला, खालीपैकी कोणत्या महिन्यात चालू खात्यातील तूट चालू खाते 13 वर्षात प्रथम शिल्कीचे राहील? तर काय उत्तर द्यायचं, पहिली तिमाही म्हणजे जानेवारी ते चौथ्या तिमाहीमध्ये हे शिल्कीचं राहिलं. जवळपास 0.6 अब्ज डॉलर एवढी शिल्लक आपली राहिलेली आहे. बस याच्या व्यतिरिक्त काही वाचू नका. अर्थशास्त्र जेव्हा तुमचं पक्क होईल तेव्हा अशा प्रकारच्या बातमी समजेल तुम्हाला. मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलं आयात व निर्यातीचा हा परिणाम आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या चीनकडून सुद्धा आयातीत जबरदस्त घट झालेली आहे आपली. 2019-20 आर्थिक वर्षात 48.66 अब्ज डॉलर एवढी आपण चीनकडून आयात केलेली आहे. त्याच्या आधी आपली आयात 65.26 अब्ज डॉलर होती. याचं कारण म्हणजे हे लॉकडाऊन, त्यामुळे महत्वाच्या वस्तू फक्त आपण आयात करतोय चीनकडनं, तो त्याचा एक परिणाम झाला आहे. पुढच्या महत्वाच्या चालू घडामोडीकडे वळू आपण. मराठमोळ्या रेवाचा जागतिक गौरव. तर पुण्याची जी आहे दुबई स्थित, पुण्याची मूळची आणि दुबई स्थित रेवा तुळपुळे ह्या 14 वर्षाच्या मराठी मुलीला जागतिक पातळीवरील डायना पुरस्कार 2020 बघा परत, डायना पुरस्कार 2020 ने गौरव झाले आहे. गेल्या 3.5 वर्षापासून त्यांनी कचरा याविषयी जनजागृती व पुनर्वापर या संदर्भात दुबईमध्ये चळवळ सुरू केली आहे. महत्वाची बातमी आहे, परीक्षेला पडू शकतो. ठीक आहे. नाव काय मुलीचं, तर मुलीचं नाव आहे रिवा तुळपुळे दुबईची, आणि तिला 14 वर्षाची मुलगी आहे आणि तिला जागतिक पातळीवरील मानाचा डायना पुरस्कार 2020 देण्यात आला आहे.
तर रिवानी बरेच कार्यक्रम केले आहे. शहापूर येथे आदिवासी मुलींमध्ये मासिक पाळी संदर्भात जनजागृती व सॅनिटरी पॅडचे वाटप केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काइंडेन्स पॅक, धान्याचे पॅक भारतीय दूतावासाच्या कामावर विभागाला दिले. काइंडेन्स पॅक दिले. तर अशा प्रकारचे बरेच काम तिने केलेले आहेत. अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आता हे व्लादिमीर पुतीनचीच परत मी व्लादिमीर पुतीन आज खूप भर दिलेला आहे की राज्यसेवेसाठी फार महत्वाचं आहे. पोलीस भरतीसाठी एखादा पोस्ट पुढे राज्यसेवा कंबाईनसाठी फार महत्वाचं आहे. त्यांनी काय काय तरतुदी केल्या महत्वाच्या त्याचा प्रश्न पडू शकतो. अनेक नव्या तरतुदी समावेश. रशियन प्रांतातील भूभाग बळकावण्याच्या हेतूने कोणत्याही कृतीला बंदी. समलिंगी विवाहाला बंदी. विवाह म्हणजे पुरुष आणि महिला यांचे मिलन अशी घटनेची व्याख्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना परदेशी पासपोर्ट, परदेशात निवासस्थान किंवा बँक खाते काढ. वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना परदेशी पासपोर्ट काढता येणार नाही, परदेशात निवासस्थान घेता येणार नाही आणि बँक खाते काढण्यास मनाई राहील त्यांची. हे खूप चांगला निर्णय घेतलाय भारतासाठी, पण हा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण की वरिष्ठ अधिकारी कालांतराने तिकडे स्थिर होतात आणि भारताने त्यांच्या एवढा खर्च केला असतो आणि संपूर्ण बुद्धिमत्ता तिकडे वापरतात. खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. जसं IIT पण आपल्याकडचे IITians जे आहेत इंजिनियर्स, हे सुद्धा IIT पूर्ण केल्या बरेच जण फॉरेन कंपन्यांकडे पळतात. त्यांना कंपल्सरी भारतामध्ये 10 वर्ष काम करायला लावलं पाहिजे, तर भारतामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहतील. पण तसं होत नाही. त्यांची अशी बंधनं घातली पाहिजे, रशियाने घातले, त्यांच्याकडून असं बॉन्डच तयार करून घेतले पाहिजे. जसं डॉक्टरांना देखील त्यांचं शिक्षण पूर्ण 2 वर्ष कंपल्सरी काम करायला लावतात सरकारी, तसंच यांना पण केलं पाहिजे. त्यात किमान निर्वाह उत्पन्नापेक्षा किमान वेतन कमी नसतात. किमान निर्वाह उत्पन्नापेक्षा किमान वेतन कमी नसतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किमान निर्वाह उत्पन्नापेक्षा किमान वेतन, किमान निर्वाह उत्पन्न जेवढं आहे त्यापेक्षा किमान वेतन कमी नसतात, त्यापेक्षा जास्तच राहणार त्याचं निर्वाह उत्पन्नापेक्षा. निवृत्ती वेतन एकूण राष्ट्रीय निर्देशांकावर आधारित. हा एक चांगला मुद्दा रशियाच्या घटनेनुसार की निवृत्ती वेतन एकूण राष्ट्रीय निर्देशांकावर आधारित. म्हणजे राष्ट्रीय निर्देशांक कसा आहे त्याच्यावर तुमचं निवृत्ती वेतन आधारित. त्या निवृत्ती वेतनावर केला जाणार खूप भरमसाठ पैसा भारत निवृत्ती वेतनावर खर्च करतोय. तर त्याच्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेत बराचसा पैसा हे वेतनांवर खर्च होतो. त्यामुळे रशियाने खूप चांगली तरतूद करून ठेवली. निवृत्ती वेतन एकूण राष्ट्रीय निर्देशांकावर आधारित. महत्वाच्या घडामोडी लक्षात ठेवा. थोडं पुतीन यांच्या विषयी जाणून घेऊ. कोण होते पुतीन? तर पुतीन हे पहिले KGB या गुप्तहेर संघटनेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी रशियन संसदेत नोकरी मिळवली त्यांनी. त्यानंतर त्यांना 2000 या ठिकाणी बघा 2000 मध्ये अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा नोकरी केली. त्यानंतर अध्यक्ष म्हणून फार जबरदस्त कार्यकाल आहे त्यांचा. 2000 अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवड झाली. 2004 मध्ये परत ते अध्यक्ष झाले. त्यानंतर परत 2000 थोडं मी डायरेक्ट तिकडे वळालो, मधला काळ आपण समजून घेऊ. 75 ला KGB या गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष, रशियाच्या संसदेत नोकरी. त्यानंतर ASB चे पूर्वीचे KGB चे प्रमुख पद त्यांना मिळाले. KGB हे रशियाची गुप्तहेर संघटना, लक्षात ठेवा. रशियाचे पंतप्रधान अध्यक्ष रशियाचे पंतप्रधान झाले 1999 ला. अध्यक्ष होते बोरिस येल्सिन. त्यानंतर 2000 ला अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवड. 2004 ला हे जरा आपण ह्याच्यामुळे कन्फ्युज झालो, आपण हे जरा बाजूला काढू. 2004 ला अध्यक्ष म्हणून परत दुसऱ्यांदा निवड झाली. त्यानंतर 2008 ला परत पंतप्रधान पद निवड झाले. अध्यक्ष मेदवेदेव जे अध्यक्ष त्यांनी केले होते, त्यांच्या हाताचं एक प्रकारचं खेळणं होतं. त्यानंतर परत 2012 ला तिसऱ्यांदा अध्यक्षपद. त्यानंतर 2014 ला क्रिमिया ताब्यात घेतला. हे लक्षात घ्या, 2014 ला क्रिमिया ताब्यात घेतला. जो प्रश्न पडत लक्षात येईल, रशियाने क्रिमिया ताब्यात. सिरियातील युद्धात सहभाग घेतला 2015 ला. फ्रान्स, रशिया यांनी सिरियाच्या युद्धात सहभाग घेतला. 2018 ला चौथ्यांदा अध्यक्ष आणि 2020 ला त्यांनी डायरेक्ट स्वतःची व्यवस्था 2036 पर्यंत अध्यक्षपदाची व्यवस्था केली. असे व्लादिमीर पुतीन आहे. फिनलंडच्या हवाई दलात ध्वजावरून
त्यांनी स्वस्तिक काढून टाकलं. स्वस्तिक हे हिटलरचं चिन्ह होतं, हिटलरच्या नाझी पक्षाचं चिन्ह होतं. ऍक्च्युली हिंदू धर्मात स्वस्तिक हे पवित्र मानलं जातं. अगदी आपल्या घरभरणी किंवा कोणते महत्वाचे कार्यक्रम स्वस्तिक हे आखलं जातं. परंतु जे स्वस्तिक जे आहे यांचं जे स्वस्तिक आहे, तर हे स्वस्तिक त्या ठिकाणी नाझींचं महत्वाचं चिन्ह होतं स्वस्तिक. नाझी स्वतःला हा जो हिटलर होता किंवा नाझी होते जर्मनीचे, स्वतःला आर्य समजायचे. त्यांचं म्हणणं असं होतं की आर्य जर्मनीमधून भारतात आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वतः हे झाले. आणि अनेक विचारवंतांचं आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आर्य मूळचे भारतीय इथंच होते, इथंच ते मोठे झाले. ठीक आहे, आपल्याला ते काही इतिहासात घुसायचं नाही, त्याचा अजून प्रूफ दोघांनी सापडलेलं नाहीये. पण ते स्वस्तिक फिनलंडने काढलं त्यांचे हवेने. हे काय पोलीस भरतीला वगैरे नाही पडणार, पण हे युपीएससीला स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांना हा प्रश्न पडू शकतो. त्यानंतर रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर 109 निविदा मागे त्याच्या मी आधी चर्चा केली आहे, पेपर मी सकाळून घेतलेले आहे. काय नाही विशेष काय नाही, तेच महत्वाचं 109 आणि मार्गावर 151 आधुनिक रेल्वे गाड्या चालवण्यासाठी खासगी कंपनी निविदा अर्ज मागवले आहे वगैरे वगैरे. खूप चांगली संधी आहे, ज्यांना इच्छा आहे, ज्यांचं त्या ह्या रेल्वे खरेदी करून स्वतःचे रेल्वे ते धावू शकतात. आम्हाला आमच्या देशात हद्दपार करा असं म्हटलंय तबलिगींनी. तबलिगी हे खूप गाजले होते दिल्लीच्या कोरोना काळामध्ये, की दिल्लीच्या जे एक मस्जिद होती किंवा ज्या ठिकाणी तबलिगींचा कार्यक्रम होता. तबलिगी म्हणजे कोण आधी समजून घ्या. तबलिगी म्हणजे हे मुस्लिम एक प्रकारचे काय म्हणतात त्याला धर्मप्रचारक म्हणू शकतो आपण त्यांना, की जे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात आणि त्यांच्या धर्माच्या लोकांना प्रवचन वगैरे देत असतात. तर तशाचा एक प्रकार आहे. हे तबलिगींची एक सभा भरली होती दिल्लीला आणि कालांतराने त्याच काळात कोरोना आला, त्यामुळे कोंडले गेले त्या ठिकाणी. आणि जेव्हा त्यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं त्यावेळी अनेक जवळजवळ 25 ते 30% लोकांना कोरोना झाल्याचं आढळलं. त्यावेळी प्रकरण गाजलं. त्यामुळे तबलिगींचे संपूर्ण व्हिजे रद्द केले. तर तबलिगीचं म्हणणं असं आहे की यार आमचं तुम्ही व्हिसा रद्द केलं तर मग आम्हाला आमच्या देशात हद्दपार तरी करा. भारत सरकारचं म्हणणं आहे की तुम्हाला हद्दपार करता येणार नाही आता, कारण तुमचे गुन्हे दाखल आहे, कारण की कोरोना पसरवण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. तर आता या ठिकाणी बघा, निजामुद्दीन येथे मार्च मध्ये तबलिगी जमातीचा कार्यक्रम भरला होता. कुठे भरला होता? निजामुद्दीनला भरला होता. त्यामुळे त्या परदेशी नागरिकांना त्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यात 34 परदेशी नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज घेतला होता. सर्वसाधारणपणे व्हिसा रद्द केला त्या व्यक्तीला हद्दपार केला तर ते म्हणतात आम्हाला हद्दपार तरी करा, आमचा व्हिसा रद्द केला तर. परंतु केंद्राने काय म्हटलं बघा या मुद्द्यावर, तर हे जे सगळं आहे प्रकरण न्यायाधीश अजय खानविलकर यांच्या नेतृत्व खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि फौजदारी गुन्हे दाखल असतील तर हद्दपार करता येऊ शकत नाही, बाब केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याचे असे सांगून खंडपीठाने केंद्राच्या मुद्द्याला सहमती दर्शवली. केंद्राच्या या उत्तरावरून पुन्हा आव्हान अर्ज करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. आता या ठिकाणी एक महत्वाची घडामोडी आहे. तबलिगी व्यतिरिक्त केंद्राची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता एवढं एक डोक्यात ठेवा, फक्त लक्षात ठेवा. पुढचं आहे आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे निधन. साधा प्रश्न पडेल, जनार्दन संगम हे कोणत्या क्षेत्राचे संबंध आहे? जनार्दन संगम हे आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे संयुक्त सचिव होते ते. तर कॅरम संदर्भात त्यांनी काम केलं, ती बातमी तुम्हाला पडू शकते किंवा ही चालू घडामोडी तुम्हाला पडू शकते. तर मित्रांनो, आज बऱ्याचशा चालू घडामोडी मी कव्हर केल्या आहे. यातले किमान 2 प्रश्न तरी परीक्षेला पडू शकतात. त्यामुळे ह्या चालू घडामोडी परत तुम्ही या व्हिडिओ पाहून पाठ करून टाका. उद्याच्या परत 4 जुलैच्या चालू घडामोडीसाठी आपण परत येणार आहोत. तर सर्वांना धन्यवाद. आर्य करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, आर्य करिअर अकॅडमी नावाने तुम्ही सर्च केलं सापडून जाईल. त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा.
म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाते आणि व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला वारंवार मिळत जाईल आणि तुमची तयारी चांगली होऊन जाईल आणि इतरही मित्रांना तुम्हाला व्हिडिओ पाठवता येतील. आपलं फेसबुक पेज आहे आर्य करिअर अकॅडमी आणि आपण एक पोलीस भरती नावाचं पेज चालवतो आर्य करिअर अकॅडमीच्याच नावाने चालवतो म्हणजे आर्य करिअर थ्रू चालवतो. त्याला तुम्ही भेट द्या आणि अशा व्हिडिओचा फायदा घ्या. धन्यवाद. शुभरात्री.